वळत पुढच्या बातमीकडे. बातमी सर्वसामान्यांचे डोळे पांढरे नव्हे तर पिवळे करणारी आहे. सोन्याच्या दरांनी आज उच्चांक गाठलाय. शुद्ध सोनं जीएसटी सह लाखा पार केलाय. 10 ग्राम सोन्यासाठी आता 1,01,455 रुपये मोजावे लागणार आहेत. अक्षय तृतीया आणि लग्नसराई सोन्याचे दर वाढल्यानं आता सर्वसामान्य सोनं खरेदीला कसा प्रतिसाद देत आहेत हे पाहावं लागणार आहे. सोन्याच्या दराने आता उच्चांक गाठलाय. शुद्ध सोनं जीएसटी सह लाखांच्या पार केलाय. तर या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत पीएनजी अँड सन्सचे सीईओ अमित मोडक आपल्यासोबत आहे. सर, आपलं स्वागत आहे एनडीटीव्ही मराठीवर. नमस्कार. सोन्याचे दर हे नवनवीन उच्चांक गाठतायत. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर सोनं 1 लाखांच्या वर गेलंय. नेमकं काय कारण असतील याच्या मागची इतकं सोनं महाग होत आहे? सोनं तसं पाहिलं तर ऑक्टोबर 23 पासून वाढायला सुरुवात झाली आहे. $2680 इथून जे वरती आलं तेव्हा गाझा आणि इस्रायलचा प्रॉब्लेम निर्माण झाला आणि हळूहळू वाढत गेलं. जिओपॉलिटिकल टेन्शन्स होती आणि वेगवेगळी कारणं होती. परंतु जानेवारी महिन्यामध्ये जेव्हा ट्रम्पचं साहेबांचं सरकारने हातात घेतली सत्ता अमेरिकेतली, त्याच्यानंतर सोनं जास्त स्पीडनी वाढलं. कारण ट्रम्प साहेबांनी आपलं जसं मेक इन इंडिया जसं त्यांनी मेक इन युएसए ची घोषणा केली की अमेरिकेमध्ये प्रोडक्शन आणि मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला वाढ मिळावी म्हणून आम्ही टेरिफ लादणार आहोत. इम्पोर्टेड गोष्टी महाग होतील या दृष्टीने आम्ही इम्पोर्ट ड्युटीज वाढवणार आहोत म्हणून. आता या सगळ्याचा परिणाम म्हणून हे सोनं वाढत चाललंय. कारण दिवसागणिक ट्रम्प साहेब नवीन नवीन घोषणा करतायत आणि त्या प्रत्येक घोषणेमधून ट्रेड वॉर निर्माण होण्याची शक्यता आहे. चीन आणि जपानकडे जे अमेरिकेचे बॉन्ड्स आहेत ते अमेरिकेचे बॉन्ड्स चीन आणि जपाननी मोठ्या प्रमाणावरती बाजारात विकल्याने बॉन्ड्सच्या किमती घसरल्या. बॉन्डची यील्ड म्हणतात ज्याला व्याजाचं इफेक्टिव्ह रेट म्हणतात ते खूप वरती जाऊ लागले. ज्याचा प्रमुख तोटा हा अमेरिकी सरकारला होणार आहे. कारण त्यांना जर पैसे उभे करायचे झाले बाजारातून तर त्यांना उंच व्याजदराने उभे करावे लागणार आहेत. आता हे रिटॅलिएशन जे म्हणतात आपण बदला घेणं त्याच्यातला हा काहीसा प्रकार चीनचा आणि जपानचा आहे की अमेरिकन बॉन्ड्स आहेत ते बाजारामध्ये मोठ्या प्रमाणावर विकायचे, ते कमकुवत करायचे, डॉलर कमकुवत करायचा आणि त्या योगे अमेरिकेला कुठेतरी धक्का पोचवायचा. आज पहाटेच्या वेळेला जे काही ट्रम्प साहेबांनी म्हणजे त्यांच्याकडच्या रविवारच्या रात्रीला त्या ट्रम्प साहेबांनी जे एक ट्विट केलंय की ज्याच्या हातामध्ये सोनं जास्तीत जास्त असेल तोच निगोशिएशन्स म्हणजे टेरिफ बद्दलची बोलणी करताना राजा असेल. ही विल बी द किंग वाईल निगोशिएटिंग. आता अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडे जगातलं सर्वात जास्त सोनं आहे. 8,000 टन सोनं आहे. भारत हा आपण 2 मिनिटाकरता बाजूला ठेवू कारण भारतामध्ये प्रत्येकाकडे असलेले जे सोनं आहे ते जर एकत्र केलं तर जगातल्या सगळ्या सेंट्रल बँकांकडे असलेल्या रिझर्व्ह पेक्षा ते जास्त असेल. पण फेडरल रिझर्व्हकडे असलेलं सोनं हे ऑर्गनाइज सिस्टीम मध्ये कुठल्याही सेंट्रल बँकेकडे असलेल्या सोन्यात हायएस्ट आहे 8,000 टनाचं. त्याच्या खालोखाली जर्मनीकडे 4,000 टन असेल. आता अमेरिकेला हे सांगायचं की आमच्याकडे जे 8,000 टन सोनं आहे याच्यामुळे आम्ही तुम्हाला डिक्टेट करू शकू. आणि हे विधान असं आहे की ट्रम्प साहेब सांगतायत की मी कुठली नरमाईचे धोरण स्वीकारायला तयार नाही. मला जे पाहिजे तेच करणार. माझ्या डिक्टेटरशिप खालीच काय असतील ते निगोशिएशन्स होतील. आता त्याच्यानंतर आपल्या भारतीय वेळेनुसार साधारणपणे 10:30-11 वाजता चीनने आणखीन एक त्या आगीमध्ये तेल ओतण्याचं काम केलंय. कारण की असं लोकांना वाटत होतं की इतर देश अमेरिकेला मदत करतील आणि चीनकडून मिळणारे जो मालाचं डेफिसिट आहे तो कुठेतरी भरून काढतील आणि अमेरिकेला जीवन सुसह्य करतील. चीननी धमकवलंय सगळ्यांना की नाऊ वी आर ॲट ट्रेड वॉर. आम्ही फुलफ्लेज वॉरमध्ये ट्रेड वॉरमध्ये. आणि त्यामुळे जर आमच्या वस्तू दुसऱ्यांनी कोणी स्वस्तामध्ये जर अमेरिकेला उपलब्ध करून दिल्या या ट्रेड वॉरच्या जमान्यामध्ये आणि अमेरिकेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्या देशाविरुद्धही कारवाई करू आणि काय असतील ती योग्य ती पावलं उचलू. म्हणजे दोन्ही महासत्ता ज्या आहेत त्या जगाला वेठीला धरून दोघंही जण आपापलं काय जास्तीत जास्त चांगलं करून घेता येईल याच्याकडे लक्ष देत आहेत आणि त्याचा परिणाम या सोन्यावरती होतोय. कारण अनिश्चितता, आर्थिक अनिश्चितता जी येत चालली आहे त्यामुळे सोनं वाढत चाललंय. थोडंसं मागे जाऊन जर कोणी इतिहासामध्ये डोकवलं तर 1925 साली तेव्हाच्या अमेरिकन अध्यक्षांनी त्या काळामध्ये सुद्धा अशाच प्रकारचं टेरिफचं धोरण नवीन आणलं होतं आणि ज्यामुळे जगभरामध्ये
ट्रेड वॉर झाली होती आणि आर्थिक ऐश्वर्य आलं होतं, मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये ऐश्वर्य आलं होतं आणि त्याची परिणती म्हणून 1929 साली, म्हणजे अजून 4 वर्षांनी यायचं 100 त्याची, 1929 साली जगामध्ये जागतिक मंदीची लाट आली होती, जी फार काळ चालली आणि त्याचा फार ऍडव्हर्स परिणाम जगाच्या अर्थव्यवस्थेवर झाला होता. 1920 ला फ्लू, 2020 ला कोरोना, 1925 ला अमेरिकेच्या तेव्हाच्या अध्यक्षाचं टेरिफ धोरण, 2025 ला अमेरिकेच्या आत्ताच्या अध्यक्षाचं टेरिफ धोरण. आता 1929 आणि 2029 हिस्ट्री रिपीट करणार नाही ना, हे बघायला लागेल. अजून एक याच्यामध्ये एक इन्सिडन्स असा आहे की 25 एप्रिल 2011 चांदी सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती भारतामध्ये, 75,000 रुपये किलोच्या पुढे आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये $43 पुढे. आता 25 एप्रिल जवळ यायला लागलाय आपल्या याच्यात. आज जवळपास 21 तारीख आहे, 4 दिवसावरती 25 एप्रिल आहे. आणि 25 एप्रिल नंतर चांदी मात्र 30% कोसळली होती एका आठवड्यात. कारण त्या 75,000च्या भावाच्या वेळेलाही चांदीचाही 1,00,000-1,15,000 भाव हसत हसत दिसेल असं सांगत होते. जसं आत्ता सांगतायत की सोन्याचा भाव हसत हसत 1,15,000 कधी होईल सांगता येत नाही. आता मी एक इन्सिडन्स सांगतोय, याचा अर्थ काही मी कुठलं तरी इंडिकेशन देतोय वगैरे असं नाही. एक फक्त हिस्ट्री मधले जे काय रिपिटेशन असतात, हिस्ट्री रिपीट्स म्हणतो, त्याचं उदाहरण म्हणून मी ही गोष्ट सांगितली. अदरवाईज सोन्यामधली तेजी ह्या अशांतता जाणार नाहीये, आश्चर्य जाणार नाहीये, त्यामुळे टिकूनच राहण्याची शक्यता आहे. तरी जागतिक अस्थिरता समजा अशीच राहिली, आर्थिक मंदीचं सावट आहे, जागतिक अस्थिरता ही जर अशीच कायम राहिली तर काय परिणाम होऊ शकतो? तर सोन्याचा भाव वाढतच राहील. कारण की कुठलंही अस्थिर्य असू दे, मग जिओपॉलिटिकल असू दे, युद्धामुळे असू दे, नॅचरल क्लायमेटीजमुळे असू दे, किंवा असल्या कुठल्या वेगवेगळ्या धोरणांमुळे असू दे, तर अशा वेळेला सोनं हेच अल्टरनेट लोकांना पटकन जी ऍसेट अक्वायर करावीशी वाटते, सेफ ऍसेट अक्वायर करावीशी वाटते, ती म्हणजे सोनं असतं. आणि त्यामुळे सोन्याचे भाव तेजीतच राहतील, कारण आश्चर्य आणि अशाश्वतता ही चालूच राहणार आहे. पुढच्या काही वर्षात सोन्याच्या दरात 38 ते 40% घसरण होणार असल्याचं सांगण्यात येतं. म्हणजे सोनं जवळपास 57,000 येण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेतलं मॉर्निंग स्टारचे जे विश्लेषक आहेत जॉन मिल्स, त्यांनी हा अंदाज वर्तवला. यात कितपत तथ्य किंवा काय होऊ शकतं? आता ते मॉर्निंग स्टारचे जे विश्लेषक आहेत ते अगेन्स्ट द विंड असू शकतात. म्हणजे सगळ्यांची तोंड एका बाजूला, सगळेजण वरती जात आहे म्हणताय आणि ते म्हणतायत की खाली येईल. आता ते खरे ठरणार का, अनेक लोकांचं जे काय मत आहे ते खरं ठरणार, हे काय ठरवेल. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दर पडणं हे जगातल्या कुठल्याच फेडरल बँकांना किंवा एकंदरीतच अर्थव्यवस्थांकरता चांगलं नाहीये. जसं चलनांचे दर आवाजवी पडणं किंवा आवाजवी वाढणं चांगलं नसतं, तोच प्रकार सोन्या चांदीच्या बाबतीतही. आणि त्यामुळे अशा प्रकारे दर पडतील असं काही वाटत नाही. आणि याला इतिहासात कुठे असं काही इंडिकेशन नाहीये की असं झालं तर असं घडलंय. जसं मी आता एक थोड्या वेळापूर्वी इतिहासातली काही इंडिकेशन सांगितली होती ती. आणि ही जी रुमरही गेले 2 महिने फिरतीये. म्हणजे 85,000 रुपये 10 ग्रॅमला जेव्हा सोनं होतं तेव्हापासून फिरतीये. आज 1,00,000 रुपये 10 ग्रॅम झालंय, तरी ती रुमर अजून फिरतीये. पण त्या रुमरचा आता परिणाम थोडा थोडा कमी कमी होत चाललाय. कारण त्या मॉर्निंग स्टार वाल्यांनी जे काय म्हणजे कोरिलेशन लावली होती त्याला, की अमेरिका फार मोठ्या प्रमाणात सोनं विकेल, ते आता बिटकॉइन रिप्लेस करतील आणि सोनं विकतील. तर मी एक आठवण करून देऊ इच्छितो सगळ्यांना की 2006-07 ते 7 ते 9 2007 ते 9 या 2 वर्षामध्ये युरोपियन युनियन बँकांनी 700 टन सोनं विकलं होतं. त्याचा काही फार मोठा परिणाम सोन्याच्या भावावर झाला नव्हता. त्याच्यानंतर IMFनी, इंटरनॅशनल मॉनिटरी फंडनी 1100 टन सोनं विकलं होतं. त्यातलं साधारणपणे 100 टन सोनं तर आपल्या भारतीय रिझर्व्ह बँकेने पण घेतलं होतं $1,045 रेटमध्ये. आणि त्यांच्या एवढ्या मोठ्या विक्रीनंतरही काही परिणाम झाला नव्हता. आणि अमेरिका म्हणते की आम्ही फक्त आमच्या रिझर्व्ह पैकी 5% सोनं बिटकॉइन मध्ये कन्व्हर्ट करू, म्हणजे ते 400 टन आहे. तर 400 टन सोनं कन्व्हर्ट करण्यानी, म्हणजे 35 ते 40 बिलियन डॉलरचं सोनं कन्व्हर्ट करणे, सोन्यावरती असं काही फार मोठा परिणाम होईल असं वाटत नाही. किंबहुना चीननी त्यांच्या पब्लिक बँकेला, म्हणजे चायनीज पीपल बँक म्हणजे त्यांची रिझर्व्ह बँक, त्यांना गेल्या वर्षीच्या दुप्पट साईजनी, म्हणजे मागल्या वर्षी 1,000 टन असेल तर यावर्षी 2,000 टन एवढं सोनं आयात करायची परवानगी दिली आहे. म्हणजे दुप्पट क्वांटिटी सोनं आयात करायची परवानगी दिली आहे. आणि चीन पीपल बँक ही कंटिन्युअसली सोन्याची खरेदीदार आहे, कारण त्यांना डॉलर रिप्लेस करायचं आहे. त्यामुळे ते मात्र खरे होऊ शकेल की त्यांचं जे काय आहे ते प्रमाण दुप्पट होईल आणि त्यांनी मागणी वाढेल आणि रिझर्व्ह बँकेकडे किंवा फेडरल बँकेकडे गेलेलं सोनं परत बाजारात
ट्रेडिंगच्या स्वरूपात येत नाही, ते दीर्घकाळाकरता बाजारातून बाहेर जात असतं. नक्कीच. धन्यवाद अमितजी. आपण NDTV मराठीची बातचीत केली आणि अगदी साध्या आणि सोप्या शब्दात प्रेक्षकांच्या प्रश्नांची उत्तर आपण दिली. धन्यवाद.